तर मित्रांनो, ठरलं तर मग आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे नवनवीन आणि लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. या मालिकेच्या एपिसोडमध्ये असं दाखवणार आहेत की इकडे अर्जुन आणि सायली दोघंही त्यांच्या रूममध्ये आलेले असतात आणि तिथे एक खेळणं बेडवर ठेवलेलं असतं. त्याच्या आवाजानेच ते तिथे आलेले असतात की हा नेमका कशाचा आवाज येत आहे हे पाहण्यासाठी आलेले असतात. त्यावर तिथे त्यांना एक खेळणं दिसतं. त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, हे नक्की कोणाची वस्तू आहे? आपल्या घरातल्यांची कोणाची आहे असं तर वाटत नाही. त्यानंतर तो खेळणं उचलून हातामध्ये घेऊन बघतो तर त्यातनं एक चिठ्ठी खाली गळून पडते आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की होणार पूजा, होणार सर्व कार्यक्रम, होणार आरती, मग होणार मृत्यू आणि सुभेदारांच्या घरामध्ये शिजणार मसाले भात आणि होणार बॉम्बस्फोट असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. ती चिठ्ठी वाचून त्या अर्जुनला तर फारच टेन्शन येतं आणि सायलीलाही त्यावर तो विचार करतो आणि तिला म्हणतो, ही चिठ्ठी नेमकं कोणी लिहिलेली असणार? कोणी आपल्यासोबत मजाक करत आहे का? त्यावर ती म्हणते, नाही अर्जुन, असा मजाक कोण करेन आणि कशासाठी? ही नक्कीच धमकी आहे. मला वाटतं की खरंच आपल्या घरामध्ये असं काही असलं तर आपल्याला लवकरात लवकर ते सापडून काढायला हवं. ती सायलीला त्या महिपतने दिलेली धमकी आठवते आणि ती म्हणते, अर्जुन, आपण याबद्दल पोलीस कंप्लेंट करायला हवी, कारण आत्ता सध्या आपण घरच्यांना हे सांगायला नको. पण मी माझ्या त्या तिन्ही मैत्रिणींना सांगते, कलाला आणि मानसीला. आम्ही तिघे मिळून घरामध्ये कुठे काही सापडतं का हे बघतो. तुम्हीही पोलिसांना इन्फॉर्म करा, कारण घरातल्यांना आत्ताच काही सांगायला नको, कारण सर्वजण उगाचच डिस्टर्ब होतील. त्यानंतर अर्जुन ठीक आहे म्हणून तिथनं निघून जातो आणि इकडे ती कल्पना प्रतिमाताईंना कृष्ण जन्मासाठी बोलवण्यासाठी आमंत्रण देण्यासाठी कॉल करते आणि त्यानंतर त्यांना बोलवते. त्यावर ती प्रतिमा इकडे एकटीच विचारच करत असते सायलीबद्दलचा आणि त्यावर ती म्हणते, नाही नको, कारण मी येऊ शकणार नाही. रविराजही घरी नाहीये, तो मुंबईला गेला आहे असं ती कल्पनाला सांगते, कारण माझी काही मनस्थिती ठीक नाहीये. त्यावर ती म्हणते, काय झालं, तुला बरं नाहीये का? त्यावर ती म्हणते, असं काही नाही, माझी तब्येत तर ठीक आहे, पण मनस्थितीचं मी काय करू? त्यावर ती म्हणते, काय झालं, तुला तन्वीची आठवण येत आहे का? त्यावर ती म्हणते, खरं सांगू का कल्पना, ज्यामध्ये जे बालपण मी तिचं बघितलंच नाही, त्या बालपणीच्या आठवणींमध्ये माझं मन सतत रमत असतं आणि वात्सल्य आश्रमामध्ये गेल्यावर मला तन्वीचे लहानपणीने काढलेले चित्रही देखील मी ओळखले आणि मला तिचं बालपण आठवलं. हे सर्व मला आता हळूहळू सर्व जुन्या गोष्टी झालेल्या आठवत आहेत, पण ॲक्सिडेंटमधलंही बरंचसं थोड्या गोष्टी मला आठवत आहेत. पण असं काहीतरी झालं ना की मन अगदी जुन्या गोष्टींमध्ये गुरफटून जातं असं ती कल्पनाला सांगत असते. त्यावर कल्पना म्हणते, अगं, ही तर फारच चांगली गोष्ट आहे, म्हणजे तुला अपघाताच्या आधीच्या गोष्टी आठवायला लागल्या तर? त्यावर ती म्हणते, हो ना, परवाच मला डॉक्टर श्रद्धाने गोळ्या बदलून दिल्या होत्या, कदाचित हा त्याचाच परिणाम आहे असं वाटतंय. आणि असं काही आठवलं ना की फारच त्रास होतो, मन अस्वस्थ होतं आणि लहानपणीची तन्वी गोड अशी आठवली ना की असं वाटतं, जी तन्वी लहानपणी एवढी सोज्वळ आणि गोड होती ती मोठं होऊन असं का वागायला लागली, हे सर्व विचार मनामध्ये येतात. तर कल्पना म्हणते, अगं, त्यामुळेच तर मग मी तुला इथे पूजेमध्ये यायला सांगत आहे. इथे आलेस ना की तुझं मन अगदी रमून जाईल आणि तुझ्या डोक्यातले विचारही निघून जातील. त्यावर ती म्हणते, नाही अगं कल्पना, खरंच नको, मी इथेच घरीच थोड्या वेळ शांत एकटी बसते, म्हणजे माझं मन शांत होईल असं तिला सांगते. आणि हे सर्व त्यांचं बोलणं नागराज दुरून ऐकत असतो. त्यावर तो म्हणतो, किती प्रयत्न केला आणि मी त्या गोळ्या बदलल्या होत्या, पण काहीच फायदा झाला नाही. त्या डॉक्टर श्रद्धाने मात्र ऐनवेळी येऊन सर्व घोटाळा केला. त्यानंतर सायली इकडे घरामध्ये बॉम्ब आहे याबाबत त्या दोघींनाही सांगितलेलं असतं, कलाला आणि त्या मानसीला. त्यानंतर ते अद्वैतही त्यांच्यासोबतच खाली येतो आणि ते कारण सापडत असतात की ह्यांना कसं घरातनं बाहेर पाठवायचं आणि घरामध्ये कशा पद्धतीने तो बॉम्ब सापडायचा याबद्दल त्यांनी विचार
विचार करतच असतात. तेवढ्यातच त्या सायलीला अस्वस्थ पाहून कल्पना म्हणते, अगं तुम्ही अशा का उभ्या आहेत आणि तुम्ही काय शोधत आहात? त्यावर सायली म्हणते, मी ते कॉफी शोधत होते. आणि कल्पना म्हणते की स्वयंपाकघरामध्ये आहे आणि तू इकडे हॉलमध्ये का शोधत आहेस? त्यावर कला म्हणते, मी माझा हार शोधत होतो. आणि इकडे अद्वैत म्हणतो, मी त्या तेजसला सापडत आहे. त्यावर त्यांचं बोलणं ऐकून ती कल्पना म्हणते, तुम्ही काही लपवत तर नाही आहेत ना आमच्यापासनं? मला असं का वाटतंय की तुम्ही काहीतरी लपवत आहेत? त्यावर सायली हसून म्हणते, नाही आई, असं काही नाही. आणि त्यानंतर ती कला म्हणते, हा आत्ता आठवलं, माझा हार मी माझ्या पर्समध्येच ठेवलेला होता. अद्वैत, मला लक्ष करायचं ना, तुम्ही देखील मला काहीच आठवण करून देत नाहीत. असं म्हणून तो विषय टाळते. आणि त्यानंतर ते आबा म्हणतात, अरे अद्वैत, ह्या दोघी तर निर्जीव वस्तूला सापडत होत्या, पण तू तर सजीव माणसाला सापडत होता. मग त्याला तू आवाज द्यायचा ना, आवाज दिलास तो आला असता. त्यानंतर तो म्हणतो, खरंच माझ्या तर हे लक्षातच आलं नाही. आणि तिथनं ते तिघंजणही त्या विषय तिथं स्टॉप करण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीने. आणि इकडे महिपत एका माणसाला कॉलवर बोलत असतो. आणि तो बोलत असताना इकडे ती म्हातारी जी खरी कुमुद मावशी असते तीच तिथनं सुटून जाण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर अर्जुन वरतून खाली येतो. आणि तोपर्यंत हे सर्वजण त्या आत्याला आणि कल्पनाला, बाबांना आणि अस्मिताताईंना तिथनं हॉलमधनं गार्डन एरियामध्ये पाठवत असतात. आणि त्यानंतर ती म्हणते, आजी खरंच इथे छान आपली बाग तुम्ही आबांना दाखवा. त्यावर अद्वैत म्हणतो, खरंच ह्यांनी फार छान बदामाचं झाड लावलं आहे, ते तुम्ही बघता का? ह्यांचं गार्डनही फारच छान आहे. असं आबांना म्हणून तिथनं घालवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेवढ्यातच पूर्ण आजी म्हणते, खरंच भाल्या, चल, तुला गुलाबाची फुले फार आवडतात ना, मी तुला आमचा बगीचा दाखवते. आणि त्यानंतर कल्पना आणि ती अस्मिता अर्जुनला बोलवण्यासाठी बाहेर त्यांनी कशी तयारी केली आहे, कुठपर्यंत तयारी आली आहे हे पाहण्यासाठी त्या दोघीही तिथनं बाहेर जातात. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, तुम्ही आता घरामध्ये कोणीच नाही आहे तर इकडे सगळीकडे बॉम्ब शोधा. तोपर्यंत मी देखील इन्स्पेक्टरला बोललो आहे, ते आत्ता आपल्या घरी येतच असतील. आणि मी त्यांना सांगितलं आहे, तुम्ही रेग्युलर ड्रेसिंगमध्ये या, म्हणजे कोणाला आपल्यावर डाऊट येणार नाही आणि आपला कार्यक्रमही व्यवस्थित पार पडेल. कारण ते प्रमुख पाहुणे म्हणून आलेले असतील, पण ते त्यांच्या कॅज्युअल ड्रेसमध्ये आल्यामुळे कोणालाही जराही अंदाज किंवा संशय आपल्यावर येणार नाही. आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे पोलीस येतात आणि ते सगळीकडे सापडायला लागतात. आणि त्यानंतर अर्जुन इकडे वरती सापडतो आणि सायली, अद्वैत हेही सगळीकडे सापडायला लागतात. पण त्यानंतर सगळीकडे सगळ्या गोष्टी शोधत असताना त्यांना कुठेही काहीही क्ल्यू भेटत नाही किंवा त्यांना घरामध्ये कुठेही बॉम्ब शोधता येत नाही. कारण त्या घरामध्ये बॉम्ब नसतोच, खरा प्लॅन तर काही वेगळाच असतो महिपतचा. आणि त्यानंतर ते सर्वजण घरातनं बाहेर गेलेले असताना आणि इकडे घरामध्ये तपास चालू असताना तिकडनं रोहिणी आणि तिची सून दोघीजणी येत असतात. त्यानंतर त्या येत आहेत हे पाहून अर्जुन दारामध्ये जाऊन उभा राहतो आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो. त्यावर तो म्हणतो, तुम्हाला काय पाहिजे आहे? त्यावर त्या म्हणतात, काही नाही, आता काही तू आम्हाला आतमध्येही येऊ देणार नाही आहेस की काय? आणि तू असा दारामध्ये का थांबलेला आहेस? त्यावर तो म्हणतो, इथे घरामध्ये थोडं काम राहिलं होतं आणि ते काम चालू आहे, त्यामुळे मी इथे त्यांच्यावर लक्ष देण्यासाठी थांबलेलो आहे. तुम्ही माझे एक काम करता का? मला सुई दोरा हवा आहे, तो जरा आणून देता का माझ्या बायकोकडनं? त्यावर रोहिणी म्हणते, तुला काय झालं तुझ्या बायकोकडनं न घेऊन यायला? त्यावर तो म्हणतो, त्याचं काय आहे ना, मी इथे यांच्यावर लक्ष देण्यासाठी थांबलो आहे, प्लीज माझं एवढं छोटंसं काम कराल का? त्यावर तिची सून त्याला विचारते, तुला कशाला हवा आहे सुई दोरा? त्यावर तो म्हणतो, तुम्ही फक्त तेवढं जाऊन सायलीला सांगा की त्याला सुई दोरा अर्जंट हवा आहे, तिला चांगलंच माहीत आहे मला कशासाठी पाहिजे आहे, ती समजून जाईल, प्लीज मला तेवढं आणून देता का? त्यानंतर त्या दोघी ठीक आहे म्हणून तिथनं निघून जातात. आणि इकडे वरतून सर्वजण ते सर्व रूम सापडून झालेले असतात, पण त्यांना कुठेही काहीही भेटत नाही. आणि त्यानंतर इकडे अर्जुन सायलीला
सांगत असतो, तू त्यांना आणखीन थोड्या वेळ तिकडेच गुंतवून ठेव, म्हणजे इकडे कसे ह्यांना निवांत ते शोधता येईल, तपास करता येईल, कोणीही त्यांना डिस्टर्ब करता कामा नये असं तो अर्जुन सांगत असतो. आणि इकडे तेजसला त्या खोट्या कुमुद मावशीवर संशय आलेला असतो, त्यामुळे तो तिच्या घरी जाऊनच तिच्या सर्व वस्तू उचकावून, म्हणजे तिथे तिला त्याच्या विरोधामध्ये काही पुरावा सापडतो का हे पाहण्यासाठी तेजस तिच्या घरी जाऊन सगळीकडे शोधत असतो. त्यावर तो कपाटामध्येही शोधायला लागतो, पण त्याला काहीही सापडत नाही. आणि त्यानंतर तो बेडजवळ गादी असलेली ती गादी उचलतो, त्याखाली मात्र त्याला एक असा पुरावा सापडतो की त्यानंतर त्याची खात्रीच पटते की ही खरी कुमुद मावशी नाही तर ही खोटी कुमुद मावशी आहे, कारण त्याला खऱ्या कुमुद मावशीचं आधार कार्ड भेटलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे पूर्णा आजी आणि सर्वजण हॉलमध्ये आलेले असतात. त्यानंतर ते म्हणतात, आता गार्डन एरियामध्ये आपल्याला बॉम्ब शोधायला हवा. त्यानंतर ती सायली म्हणते, आता काही करून ह्यांना इथे थोडा वेळ बसायला लावायला पाहिजे, जेणेकरून हे बाहेर कोणीही येणार नाही. आणि त्यानंतर ती म्हणते, अद्वितला खरी कृष्णाचा जन्मापूर्वीची गोष्ट ऐकायची आहे पूर्णा आजी, सांगा ना. त्यानंतर सर्वजण ती गोष्ट ऐकण्यासाठी म्हणून हॉलमध्ये बसतात. आणि त्यानंतर ती जी रोहिणीची सून असते तिला डाऊट आलेला असतो की नक्कीच ह्या तिघींमध्ये, ह्या 3 बायकांमध्ये काहीतरी प्लॅन चालला आहे. त्यावर रोहिणी म्हणते, तू जरा जाऊन बघतेस का. त्यानंतर ती तिथनं उठते आणि जायला लागते, तर तिथे तिला कला अडवते आणि म्हणते, तुम्हाला काय पाहिजे आहे. त्यावर ती म्हणते, मला पाणी पाहिजे आहे. तर सायली म्हणते, तुम्ही बसा आरामात, मी तुम्हाला पाणी आणून देते. पण ती म्हणते, माझी पर्सनल बॉटल आहे, मी त्यातनंच पाणी पिते. त्यावर ती म्हणते, अहो पूर्णा जी एवढी छान गोष्ट सांगत आहेत तुम्ही, ती ऐका, मी लगेच तुम्हाला चटकन पाणी आणून देते. आणि त्यानंतर ती तिथे जाऊन बसते आणि रोहिणीला सांगते, तुम्ही म्हणत होतात ते सर्व खरं आहे आणि ह्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी प्लॅन शिजत आहे. त्यानंतर ती रोहिणी स्वतः जाते आणि म्हणते, मला वॉशरूमला जायचं आहे, आता तिथेही तू माझ्या मागे येणार आहेस की काय. त्यावर ती म्हणते, नाही, पण कसं आहे ना, ते वरचं वॉशरूम आहे ते बंद पडलंय, तिथे पाणी नाही आहे, तिथलं पाणी संपलं आहे, या मी तुम्हाला इकडचं वॉशरूम दाखवते, तुम्ही इकडे जा. त्यानंतर ती तिला वॉशरूममध्ये सोडून येते. आणि त्यानंतर मग ते सर्वजण म्हणतात, चला आता गोष्ट इकडे संपलेली असते, तर आता आपण कृष्णजन्म करून घेऊयात, आता 12 वाजायला फक्त 5 मिनिटे बाकी आहेत. त्यावर पूर्णाजी म्हणतात, चला आता आपण ते सर्व ठीक आहे, पण अर्जुन कुठे राहिला, मगासपासनं दिसत नाहीये आणि गोष्ट ऐकायलाही तो बसलेला नव्हता, काय ग सायली, नेमका आहे कुठे तो. त्यावर तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो, हे काय, इथेच तर आहे मी, चला आपण पूजेला सुरुवात करूयात. त्यानंतर त्या तिघीजणीही बाळकृष्णाची पूजा करतात आणि त्यानंतर पूजा संपन्न झाल्यावर आरती करायला घेतात. आणि इकडे त्या आरती करत असतानाच इकडे त्या बाळकृष्णाची लीला की काय, इकडे त्या मैपतच्या तावडीतनं ती बाई म्हणजे खरीच कुमुद मावशी सुटून तिथनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. आणि त्यानंतर मैपतला मात्र जराही पत्ता लागत नाही, कारण तो कोणाशी तरी फोनवर बोलण्यामध्ये एवढा गुंग झालेला असतो की त्याला काहीच कळत नाही. आणि इकडे सायली आणि अर्जुनच्या घराचा पूर्ण तपासही चालू असतो. त्यानंतर ती खरी कुमुद मावशी जी असते ती खूप प्रयत्नांनी तिथनं सुटते आणि इकडे तिथनं हळूवारपणे बाहेर पडते, पण तो मैपतला त्याचा काहीही पत्ता लागत नाही. आणि इकडे त्या सायलीच्या घरी त्या पोलिसांचा पूर्णपणे तपास करून झालेला असतो. आणि त्यानंतर ते तिथनं खाली येतात रेग्युलर ड्रेसिंगमध्ये आणि तिथनं निघून जातात. आणि त्यानंतर मैपतला थोड्या वेळातच कळतं की इथे कुमुद नाही आहे, कुमुद इथनं गायब झालेली आहे. त्यावर हे कळताच राहुल मैपतला नाही ते बोलत असतो आणि त्याच्यावर राग काढत असतो. गायत्री ही मैपतला वाटेल ते बोलत असते, त्याला म्हणत असते, काय हो, तुम्ही तर मोठ्या हवेमध्ये गप्पा मारत होतात की तुमचे माणसं नीट काम करतील आणि तुमच्या माणसांसाठी एका म्हातारीला उचलणं काही अवघड नाही, आणि मग आता काय झालं. आणि तुम्ही तर म्हणाला होतात की माझी बाई नक्कीच ठरलं ते काम करेन आणि माझा तिच्यावर विश्वास आहे, मग आता काय झालं. आणि तुमचे माणसं तर, तुमच्या माणसांचा कधीही बाण चुकत नाही, आता काय झालं. त्यावर तो म्हणतो,
खरं तर माझ्या माणसांचा बाण आणखीनही चुकलेला नाहीच आहे. कारण आणि जास्त बोलू नका गायत्रीबाई, खरं तर हे सर्व मीच केलं आहे आणि ह्यामध्ये माझ्या एकट्याची चूक कशी आहे तुम्हीच सांगा. तुम्हा दोघांना काही इथे उगाच शोपीस म्हणून आणलेला आहे का मी? तुम्हाला नाही का लक्ष देता आलं? आणि खरं तर हा सर्व प्लॅन माझाच होता. खोट्या कुमुद मावशीला पाठवण्याचाही प्लॅन माझाच होता. जे काही केलं आहे ते मी केलं आहे. त्यामुळे तुम्ही उगाच चूक माझी दाखवू नका. खरं तर तुमच्या दोघांची चूक आहे, कारण तुम्ही काहीही केलेलं नाहीये असं ते महिपत त्या दोघांना ऐकवत असतो. आणि त्यानंतर इकडे अश्विन घरी आलेला असतो आणि अश्विन त्याच्या आईला म्हणत असतो, खरं तर तुम्हाला काहीच वाटत नाही, माझी बायको तिकडे जेलमध्ये आहे आणि तुम्ही इकडे मोठ्या थाटामाटामध्ये उत्सव साजरे करत आहात लोकांना बोलवून. त्यावर ती म्हणते, अरे अर्जुन, तू हे काय बोलत आहेस? घरी सर्व पाहुणे आलेले आहेत आणि तू असलं काही बोलू नकोस. त्यावर तो म्हणतो, खरं तर तुम्हाला लाज वाटायला हवी की तुमची धाकटी सून तिकडे आहे, पण तुम्हाला त्याचं काहीच नाही. त्यानंतर तो म्हणतो, खरं तर तुम्हाला तन्वीच्या नसण्याने काहीही त्रास होत नाही, काहीच फरक पडत नाही, पण मला फरक पडतो. मी तिला लवकरच बाहेर काढेन, तिला बेल मिळवून देईल. त्यानंतर ती म्हणते, अरे असं काय बोलतोस तू अश्विन? तू 2 दिवसांपासून कुठे होतास? घरीही आला नाहीस, पण उद्या मात्र घरी थांब. त्यावर तो म्हणतो, मला तुमच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे असं तो सांगत असतो. आणि त्यानंतर इकडे ती वेडीचं सोंग करून जी कुमुद घरी घुसलेली असते ती तिथे जो प्रसादासाठी दूध बनवलेलं असतं त्या दुधामध्ये विष टाकत असते. आणि तिकडनं अस्मिता येते आणि तिला अस्मिता हे सर्व करताना बघते, पण तिला नीट लक्ष देत नाही आणि तिला त्या काहीच गोष्टी क्लिक होत नाही. तिला वाटतं की तिच्या तर डोक्यावर परिणाम आहे, म्हणून सहजच ती किचनमध्ये आली असेल आणि उगाच खटाटोप करत असेल प्रसादाजवळ असं तिला वाटतं. आणि त्यानंतर तिथे सायली येते आणि ती म्हणते, बघ ना ही कशी मावशी आहे, हिला काही वेड वगैरे लागलंय का? त्यावर तिथे मानसी येते आणि म्हणते, खरं तर त्यांच्या मनावर परिणामच झालेला आहे, मला माफ करा, मी त्यांच्या वतीनं तुमची माफी मागते, त्यांनी काही तुम्हाला त्रास दिला का? आणि त्यानंतर अस्मिता म्हणते, इट्स ओके, मला माहीत नाही इथे किचनमध्ये ह्या कशासाठी आल्या होत्या. त्यानंतर तिला घेऊन जाते मानसी आणि त्या मावशीला तिच्या रूममध्ये सोडवून येते. आणि तेवढ्यातच राष्ट्रगीतचा तिला फोन येतो आणि तो म्हणतो, कुमुद खरी नाही तर खोटी कुमुद आपल्या घरी आहे आणि खरी कुमुद दुसरीकडेच महिपतने तिला लपवून ठेवलेलं आहे. पण आता तू लगेचच त्या बाईच्या रूममध्ये जा आणि ती कोण आहे तिला विचार, मी येईपर्यंत तिला तिथेच डांबून टाक असं तो राष्ट्रगीत इकडे ह्या मानसीला सांगतो. त्यानंतर मानसी तिला जाब विचारते. तेवढ्यातच ती बाई पळण्याचा प्रयत्न करते, पण सायली आणि ती मिळून तिला पकडतात. पण कारण की सायलीला ऑलरेडी त्या मानसीने सर्व काही तिची रिॲलिटी सांगितलेली असते. तिला सांगितलेलं असतं, मला आत्ताच तेजसचा फोन आला होता आणि तो म्हणाला की ही कुमुद खोटी आहे, खरी कुमुद तर दुसरीकडेच डांबून ठेवलेली आहे. त्यानंतर सायली त्या बाईची सर्व बॅग चेक करते तर तिला त्यामध्ये तंबाखू, सिगारेट असे पदार्थ सापडतात. आणि त्यानंतर ती विचारायला लागते, तू कोण आहेस बोल. तर ती मानसीला धक्का देते आणि त्यानंतर तिथनं पळत असते. तेवढ्यातच तिथे ती सायली तिला पकडते आणि त्यानंतर अर्जुनला आणि अद्वैतला सगळ्यांना आवाज द्यायला लागते जोराजोरात. त्यानंतर सायलीमध्ये आणि त्या बाईमध्ये बरीचशी झटापट देखील होते. आणि तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि त्यानंतर सायलीच्या हातातनं त्या बाईला पकडवून धरतो. आणि त्यानंतर ती सायली मानसीच्या डोक्याला लागलेलं असतं झटापटीमध्ये आणि ती खाली पडलेली असते. त्यावर ती सायली तिला उठवते, पाणी प्यायला देते आणि त्यानंतर इकडे ती म्हणते, अर्जुन तू हिला इथेच खुर्चीवर बसव आणि डांबून टाक. त्यानंतर ते सर्व मिळून त्या बाईला तिथे बांधून टाकतात आणि तिला विचारतात, तू कोण आहेस आणि कोणाच्या सांगण्यावरनं इथे आली आहेस आणि आता तुझी खोटी ॲक्टिंग बास कर. आम्हाला सर्व काही सत्य आमच्यासमोर आलेलं आहे आणि तू इथे खरंच बॉम्ब ठेवला आहेस का? तुला कोणी पाठवलं आणि कोणाच्या सांगण्यावरनं तू हे करतेस असे तिला प्रश्न विचारायला लागतात.
पण ती बाई मात्र काहीही सांगत नाही. आणि त्यानंतर इकडे खरी कुमुद मावशी जी असते ती तिथनं सुटून एका ठिकाणी येऊन बसलेली असते आणि मला कोणीतरी पाणी द्या असं म्हणत असते आणि विचित्रसारखं एकटीच मनाला बडबडत असते आणि सारखं वरती बघत असते. आणि तेवढ्यातच तेजसही तिला सापडण्यासाठी तिच्या शोधात निघालेला असतो. तेवढ्यातच ती तिला रस्त्यावर दिसते आणि त्यानंतर तो तेजस तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो, मावशी तुम्हाला गायत्री माहीत आहे का? त्यावर ती वेडी असते, तिच्या मनावर परिणाम झालेला असतो. त्यावर ती म्हणते, गायत्री मला मारू नकोस, मला सोड, मला पाणी दे. त्यानंतर तो म्हणतो, मी तुम्हाला पाणीही देतो आणि जेवणही देतो. असं म्हणून तो खऱ्या कुमुद मावशींना घेऊन ते घरी जायला निघतो. त्यानंतर इकडे अर्जुन आणि सायली इकडे गार्डन एरियामध्ये दोघे जण विचार करत असतात, कारण त्यांना कुठेही बॉम्ब सापडलेला नसतो. त्याच गोष्टीवर ते विचार करत असतात. अर्जुन सायलीला म्हणतो, कदाचित बॉम्ब घरामध्ये ठेवलाच नसेल, त्यांचा काहीतरी वेगळाच प्लॅन असेल. कदाचित ते आपली दिशाभूल करत असतील आणि आपल्यासोबत माइंड गेम खेळत असतील. सायली त्यानंतर त्याचं हे बोलणं ऐकून पुन्हा ती चिठ्ठी वाचायला लागते आणि ती वाचते, शिजलाय मसालेदार भात आणि त्यानंतर होणार आरती आणि त्यानंतर मृत्यूचा होणार डाव, असं ती वाचते. आणि त्यानंतर तो म्हणतो, खरंच भात म्हणजे नक्की काय? त्यांना काय म्हणायचं असेल? कदाचित त्यांनी आपल्याला ह्या चिठ्ठीमधनं हिंट दिली असेल का? त्यावर ती सायली म्हणते, मसालेदार बेत म्हणजे किचनच्या रिलेटेडच त्यांनी काहीतरी केलेलं असणार, असं ती अर्जुनला सांगते. आणि त्यानंतर ते अर्जुनला सांगत असताना तिला आठवतं की अस्मिता तिला म्हणालेली असते की खरंच ती कुमुद मावशी विचित्रच आहे. आत्ताच किचनमध्ये आली होती आणि काहीतरी खुडबुड करत होती आणि ज्यावेळेस मी तिला विचारायला गेले त्यावेळेस माझ्या अंगावर धावून आली आणि मला मारण्याचा देखील तिने प्रयत्न केला. हे सर्व त्या सायलीला आठवतं आणि त्यानंतर ती लगेच धावत पळत किचनमध्ये जायला लागते. आणि त्यानंतर ती किचनमध्ये जात असताना ते दुधामध्ये ऑलरेडी त्या खोट्या कुमुदने दुधामध्ये विष टाकलेलं असतं. ते दुधाचा प्रसाद घेऊन इकडे कल्पना सर्वांना देण्यासाठी बाहेर हॉलमध्ये आलेली असती. आणि त्यानंतर सायली बरेचसे किचनमधले कप्पे उचकवते, डब्बे उचकवते. त्यानंतर आजूबाजूलाही बघते पण तिला काहीही भेटत नाही. आणि त्यानंतर इकडे ती कल्पना सर्वांसाठी प्रसादाचं दूध घेऊन आलेली असते. आणि त्यानंतर तो आबा तिला म्हणतात, पूर्णाजीला खरंच तुमच्याकडची ही जन्माष्टमी अगदी जोरात झाली. आता आम्हालाही कायमच आमच्या आयुष्यभर लक्षात राहील. अगदी अशीच झालेली आहे, छान साजरी झाली. असं सर्वजण आपापसांमध्ये जन्माष्टमीबद्दल बोलत असतात. आणि किचनमध्ये इकडे सायली बघत असते, सापडत असते. ती फार परेशान असते पण तिला कुठेही काहीही सापडत नाही. त्यानंतर ती किचनमधनं बाहेर येताना तिचा पाय ती विषाची जी बॉटल असते त्याला लागतो आणि ती बॉटल तिच्या पायाने पुढे सरकते. तर ती सायली ती बॉटल घेते आणि उचलून बघते तर त्यावर पॉइझन असं नाव असतं. त्यानंतर ती ज्यावेळेस हे सर्व बघते तर तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती धावतच हॉलमध्ये येते. तोपर्यंत त्या कल्पनाने सर्वांना दूध दिलेलं असतं आणि त्या पूर्णाजी त्या दुधाचा ग्लास तोंडाला लावणारच असतात. इतक्यातच ती सायली धावत येऊन तो ग्लास त्यांच्या तोंडापासून दूर करते आणि फेकून देते. त्यानंतर ती ज्यावेळेस तो ग्लास फेकून देते त्यावेळेस तो ग्लासामधलं दूध त्या अस्मिताच्या आणि त्यानंतर रोहिणीच्या हातावर पडतं. त्यानंतर ती म्हणते, मला माफ करा ताई, माझ्यामुळे तुम्हाला एवढं गरम दूध पोळालं. त्यावर ती पूर्णाजी तिला चिडते आणि म्हणते, हे काय आहे सायली, हा काय प्रकार आहेस? त्यावर त्या आबा म्हणतात, सायली अशी हातातळेपणा करणारी मुलगी नाहीये. मग असं काय झालं सायली, असं तिला विचारत असतात. आणि त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी ती सायली रेडी होऊन तिने एक मुलींचं पथक बोलवलेलं असतं दहीहंडी फोडण्यासाठी. त्यावर अर्जुन म्हणतो, हे काय, ह्या एवढ्या मोठ्या मुली का आलेल्या आहेत आणि ह्या कोणत्या पथकातल्या मुली आहेत? त्यावर ती सायली सांगते, मीच बोलवल्या आहेत ह्या मुलींना, कारण ह्या वर्षी तुम्ही नाही तर आम्ही दहीहंडी फोडणार आहेत. त्यावर अर्जुन हसायला लागतो आणि म्हणतो, बघूयातच आता दहीहंडी
दहीहंडी कोणाकडनं फुटते ते. त्यानंतर त्या सर्वांमध्ये चॅलेंज लागते आणि त्यानंतर त्या मुली सर्वजण एकमेकावर उभा राहतात दहीहंडी फोडण्यासाठी म्हणून. आणि त्यानंतर हे सर्व पाहून अस्मिताला फार आनंद होत असतो, पण ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिला त्या दहीहंडीमध्ये सामील होता येत नाही. आणि इकडे ती सायली दहीहंडी फोडते, वरती चढते आणि त्यानंतर सगळीकडे गाणे लागतात, सर्वजण डान्स करायला लागतात आणि खाली लहान आलेले लेकरं तो प्रसाद गोळा करत असतात. तेवढ्यातच आतमध्ये अद्वैत गंभीर अशा अवस्थेमधनं बाहेर पडतो, कारण आतमध्ये राहुल असतो आणि राहुलनेच हे वार त्याच्यावर केलेले असतात. त्यानंतर त्याला अशी गोष्ट कळालेली असते, जी गोष्ट सायलीच्या रिलेटेड असते. त्यानंतर तो घरातनं बाहेर येतो आणि अर्जुनला आवाज द्यायला लागतो. त्यानंतर अर्जुन त्याच्याकडे धावतच जातो आणि तो म्हणतो अद्वैत, तो अर्जुन त्याला विचारत असतो हे सर्व काय प्रकार आहे, हे कोणी केलं. त्यावर अर्जुन म्हणतो ते सर्व जाऊ दे, पण मला तुला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तर तो सांगतो सायली प्रतिमा आत्यांची आणि रविराज काकांची मुलगी आहे आणि ती जी खोटी प्रिया ती तन्वी म्हणून तुमच्या घरामध्ये घुसली होती, तिचे सर्व खोटे पुरावे माझ्या हाताला लागलेले आहेत, असं तो अर्जुनला सांगतो. त्यावेळेस अर्जुनच्या आणि इकडे पूर्णाजींच्या सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेचे येत्या काही भागांमधले काही दिवसांमधले सर्व महा एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.